बघा मित्रांनो, आजकालचे तरुण मुलं काम नाही करत, काही व्यवसाय नाही करत, काही नाही करत, पूर्ण आईवडिलांच्या भरोश्यावर खातात. हे ते तुम्ही लागून नका घेऊ, ते खातात त्यांच्यासाठी. जलनेवाली की दुआ, जे खाते त्याच्यासाठी हिरव्या भावा तू राग नको घेऊ. तर बघा आता 20 ते 24 वर्षाचा मुलगा बसून खातो, आईवडिलांचं काम नाही ऐकत, आईवडिलांना म्हणतो उद्या करतो बघतो असं तसं. अरे आईवडील बी आपल्याला किती दिवस पोचवले. आपल्या आईवडिलाला वाटतो का आपल्या संसाराला, आपल्यावाला घर खर्चाला आपल्या मुलांना बी 2 रुपये कमवून आणले पाहिजे. जेवढंच मुलाचं पुढचं आयुष्य हे धष्टपुष्ट राहील आणि पुढचा पाया मजबूत होईल, याच्यासाठी आपले आईवडील आपल्याला बोलतात, कल्ला करतात. तुम्ही चिडचिड वाटून घेऊ नका. अरे आईवडील बोलतात तर चांगल्यासाठी बोलतात. मित्रांनो, तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, अरे जेव्हा तुम्ही 2 रुपये कमावसाल ना, तर तेव्हा तुम्हाला समजा आपले आई बाबा आपल्यासाठी काय कमावतात, कसे कमावतात आपले पुस्तकाचे. अरे आपल्या आईवडिलांना बाकी काही नाही रे. आपल्या आईवडिलांपासून आपल्याला एकच इच्छा असते का आपल्या मुलांना आपल्याला म्हातारपणी पोचावं, 2 घास सुखानं खाऊ घालावं, आपला दवाखाना करावं, बाकी काही अपेक्षा नसते. अरे मित्र बघ ना, आता तुझ्या आईवडिलांना तुझ्यासाठी काय नाही केलं, लायण्याचं मोठं केलं. तू लहानपणी ज्या गोष्टीवर हात ठेव, ज्या वस्तूवर हात ठेव, तू जी वस्तू तुझ्या आईवडिलांना तुला घेऊन दिली. आता मित्रांनो, आपली वेळ आली नाही का रे, आपल्या आईवडिलांना ज्या वस्तूवर हात ठेवली, आपल्याला जी वस्तू आपल्या आईवडिलांना घेऊन दिली पाहिजे, घेऊन देता आली पाहिजे, एवढी तरी मित्रांनो धमक ठेवा. अरे पैसा आहे का नाही, कमावून पहा, मग तुम्हाला पैशाची किंमत कळणार. आता माहीत बघा ना, हे ढोरं जे आहे का नाही, ढोरं दिसते ना तुम्हाला, बघा मी हाणतो तर चालते ना, आवाज द्यायला उभे राहायचे. बघा हो हो हो, दिसलं काय? असंच आपल्या आईवडिलाचं असते. अरे सांगते तर चांगल्यासाठी, ऐकसान तर तुमचं कल्याण होईल, बाकी काही नाही मित्रांनो. बजाव चच्चा.